आज ना मला 2 ब्लाऊज पूर्ण करायचे होते, पण ते काही झालेच नाही. नमस्कार मैत्रिणींनो, मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी माझ्या झाडांना पाणी घातलं आणि मी आता चालले माझ्या मेन कामासाठी. घर छान असं आवरून घेतलेलं आहे, पण माझा शैतान आला की घर पुन्हा अस्तव्यस्त करणार आहे. चला मग आता मी माझ्या कामाला सुरुवात करते. मशीनजवळ आले, व्यवस्थित असं काय कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे. माझ्या स्वामींना आणि लक्ष्मीला माझ्या नमस्कार केला आणि कामाला सुरुवात केली. आज 2 ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते. दोन्ही ब्लाऊजचं स्टिचिंग होतं. पहिला ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि ह्या ब्लाऊजला मी आता करते इस्त्री. इस्त्री करणं हे शास्त्र असतं, नाहीतर कस्टमर रागवतं. ब्लाऊजला पूर्णपणे इस्त्री करून घेतली आणि ह्याला कॉड पायपिंग करायची होती, म्हणून मी अगोदर छान अशी इस्त्री करून घेतली. त्यानंतर ब्लाऊजला छान असं कॉड पायपिंग करून घेतलेलं आहे. सिंपल ब्लाऊज होता, प्रिन्सेस कट, फ्रंट बॅक डीप. तर कसा झाला हा ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लाऊजला छान अशी कॉड पायपिंग लावून मी पूर्ण करून घेतलेला आहे. हे आहे ब्लाऊजचं फायनल लुक. आणि आता जो काही पसारा झाला आहे तो मला पहिल्यांदा आवरायचा आहे, कारण एक ब्लाऊज शिवण्याच्या मागे आणि शूट करण्याच्या मागे भरपूर अशी मेहनत असते. इतके 3 ट्रायपॉड मी इथे लावलेले तुम्ही पाहू शकता आणि खालीसुद्धा फरशीवर खूप पसारा झालेला आहे. तो पसारा मी छान असा आवरला. दुसरा ब्लाऊज कट करून ठेवला होता, तो स्टिचिंगला घेतला, पण मध्ये संदीप आला आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. त्यामुळे मग माझं काहीच आवरलं नव्हतं. मग मी पटकन कपाटातून साडी काढली आणि संदीप म्हटला चला आवरा पटकन. कसली बर्थडे करणार होता कोणाचा? बड़ा हरामी हो बेटा. चला मी पटकन आवरून घेते, नाहीतर उशीर होईल. आम्हाला जायचं होतं आमच्या बहिणीकडे, जेवणाचं आमंत्रण होतं. सो माझा होता असा आजचा दिवस आणि माझी जर्नी बघण्यासाठी नक्की लाईक आणि फॉलो करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.